जागा वाटपामध्ये अधिकच्या 10 जागा मिळवण्यासाठी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा अमित शहांच्या मागे लकडा। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी शहांची 2 वेळा भेट घेतल्याची माहिती। निलेश राणेंना कुडाळ मालवणमधून उमेदवारीसाठी नारायण राणेंची वर्षावरती एकनाथ शिंदेंसोबत बैठक। मुख्यमंत्री करणार उदय सामंतांशी चर्चा। शेतकऱ्यांच्या लग्नाची व्यथा मांडताना आमदार देवेंद्र भुयार यांची मुक्ताफळं। म्हणाले, चांगल्या मुली नोकरदारांना तर शेतकऱ्यांना 3 नंबरचा गाळ। महिला उपभोगाचं साधन आहे का? भुयारांच्या वक्तव्यावरून यशोमती ठाकूर यांचा संतप्त सवाल। तर भुयारांना महिलांची माफी मागायला सांगेन, चंद्रकांत पाटील यांची प्रतिक्रिया। चंद्रपुरात शिक्षक असलेल्या काँग्रेस पदाधिकाऱ्याचा शाळकरी मुलीवरती अत्याचार। पोक्सोच्या अंतर्गत युवक काँग्रेसच्या शहराध्यक्षावरती गुन्हा दाखल। पक्षामधून हकालपट्टी। महाराष्ट्रामध्ये वाचाळवीरांचा सुळसुळाट। महात्मा गांधी जयंतीच्या निमित्ताने राज ठाकरेंची भावनिक पोस्ट। गांधींचा विचार पुसणं अशक्य असल्याची प्रांजळ भूमिका। महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने इंडिया आघाडीचा लॉंग मार्च। वर्षा गायकवाड, भाई जगतापांसह अनेक मोठे नेते पदयात्रेमध्ये सहभागी। विसर्जन करण्याची गांधींची सूचना काँग्रेसने अंमलात आणली पाहिजे। आंदोलनावरून फडणवीसांची टीका। गांधी जयंती आंदोलनाचा नाही तर आत्मचिंतन करण्याचा दिवस असल्याचंही फडणवीसांचं मत। राज्य मंत्रिमंडळाची उद्या पुन्हा एकदा बैठक। एकाच आठवड्यामध्ये दुसऱ्यांदा कॅबिनेट। आचारसंहितेपूर्वी निर्णयांचा धडाका अपेक्षित। लाडक्या बहिणींना बोनस। नोव्हेंबरचे पैसे ऑक्टोबरमध्येच मिळणार। परळीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। वाराणसीमध्ये साईबाबांच्या मूर्तीवरून सुरू असलेल्या वादाचे महाराष्ट्रामध्ये पडसाद। साईबाबा लोकांचं श्रद्धास्थान तर मूर्ती हटवण्याचा प्रकार दुर्दैवी, नेत्यांची प्रतिक्रिया। बंदुकीचा ट्रिगर गोविंदाने स्वतः दाबल्याचा पोलिसांना संशय। मिसफायर प्रकरणी अभिनेता गोविंदाचा पुन्हा एकदा जबाब नोंदवला जाणार। पुढील 2 ते 3 दिवसात महाराष्ट्रामधील काही भागामधून मान्सून परतणार। दिल्ली, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशातून मान्सून माघारी। पश्चिम आशियामध्ये युद्धाचा भडका। इराणचा इस्रायलवरती तब्बल 200 क्षेपणास्त्रांचा मारा। स्वसंरक्षणासाठी कारवाई असल्याचा इराणचा दावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।